दुसरी महत्वाची बातमी नाशिकातने नाशिकच्या खड्ड्यांबाबत पालिकेची विशेष महासभा पार पडणार आहे आणि आजची ही सभा वादळी होण्याची शक्यता आहे कारण विरोधी पक्ष आंदोलन करण्याची शक्यता आहे। गेल्या 15 दिवसांपासून एनडीटीव्ही मराठीने नाशिकमधील खड्ड्यांचा मुद्दा लावून धरलेला होता। मुख्यमंत्र्यांनी याबाबत काल मुंबईत बैठक घेतली आणि आज आता महासभा पार पडणार आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। प्रांजल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। प्रांजल, सौरभ, खरं आपण जर बघितलं तर नाशिकमधील खड्ड्यांचा विषय हा खरं तर गंभीर बनलेला आहे। गेल्या 15 दिवसांपासून एनडीटीव्ही मराठीने खरं तर ही मोहीमच हाती घेतलेली होती। खड्ड्यांमुळे म्हणजे जवळपास 5 जणांचा आतापर्यंत या खड्ड्यांमुळे मृत्यू हा झालेला आहे। अनेक जण खरं तर गंभीर जखमी देखील होत आहेत। जर बघितलं तर अनेक रुग्णालयामध्ये आपण गेलं तर खड्ड्यांमुळे अपघात झाल्याच्या घटना ज्या समोर येत आहेत, रुग्ण जे आहेत ते बघायला मिळत आहेत। दरम्यान एकंदरीत जर बघितलं तर याच खड्ड्यांच्या मुद्द्यावर म्हणजे हा जो खड्ड्यांचा प्रश्न आहे तो थेट मुख्यमंत्र्यांच्या देखील दरबारी जाऊन पोहोचलेला होता। काल देखील मुख्यमंत्र्यांनी नाशिकच्या खड्ड्यांबाबत नाशिकच्या प्रशासनासोबत बैठकी घेतली होती। आमदार देखील या बैठकीला उपस्थित होते आणि खरं तर मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर देखील धरलेत। पुढच्या महिन्यामध्ये पुन्हा एकदा बैठकी घेतली जाणार आहेत। कुंभमेळ्यापूर्व कामांचा पूर्ण आढावा घेतला जाणार आहे। त्यासोबतच खड्ड्यांना कुठेतरी MNGL देखील तेवढं जबाबदार आहेत असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं होतं। दरम्यान हे सगळं काही असताना गेल्या अनेक दिवसांपासून विरोधक हे मागणी करत होते की खड्ड्यांबाबत विशेष महासभा ही बोलवा। तसं बघितलं तर दर महिन्याला खरं तर महासभा ही घेतली जाते, मात्र खास करून खड्ड्यांच्या मुद्द्यावरती आज विशेष महासभा ही घेतली जाणार आहेत आणि ही विशेष महासभा चांगलीच गाजण्याची देखील चिन्ह आहेत कारण विरोधक जे आहेत ते आक्रमक होणार आहेत। खड्ड्यांचा मुद्दा जो आहे तो चांगलाच तापलेला देखील आहे। आपण जर गेल्याच वेळी बघितलं तर विरोधकांकडून आंदोलनही करण्यात आलेली होती, प्रशासनाला जाब हा विचारण्यात आला होता आणि महापौरांनी याबाबत आपण विशेष महासभा खरं तर लवकरच घेऊ असं म्हटलं होतं, मात्र ही विशेष महासभा देखील घेतली जात नव्हती। त्यामुळे चांगलेच आक्रमक खरं तर ठाकरे सेना असतील, मनसे असतील, अपक्ष नगरसेवक असतील हे झालेले होते आणि आज अखेर ही सभा जी आहे ती होती आहे। तसं जर बघितलं तर आता माझ्यासोबत ठाकरे सेनेचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक आहेत प्रथमेश गीते। प्रथमेशजी, काय नक्की आजची महासभा आहेत, आज आपली भूमिका नक्की काय राहणार? आमची भूमिका ही स्पष्ट आहे। नाशिक शहरामध्ये जे खड्डे पडले आहे, जे नुकसान झालं आहे, याची जाब प्रशासनाला विचारणार आहे। किती लोकांवरती, किती कॉन्ट्रॅक्टरवरती तुम्ही गुन्हे दाखल केले? आज 5 बळी गेलेत, अजून किती बळी जायचं वाट बघणार आहे? या कॉन्ट्रॅक्टरकडनं काही मदत ह्या मृत कुटुंबियांना मिळाली आहे का नाही? हे जखमी व्यक्तींना काही मदत मिळाली आहे का नाही? हॉस्पिटलाइज काही लोक आहे। महापौर सहाय्यता निधी हा आपल्या महापौरांनी केलाच, पण या कॉन्ट्रॅक्टरांनी काय भूमिका यांची आजपर्यंत आहे किंवा यांच्यावर कुठल्या प्रकारचे गुन्हे या महानगरपालिकेने दाखल केले किंवा पोलीस प्रशासनाने दाखल केले, एवढाच आमचा विषय आज आहे। आज काय आंदोलन केले जाणार, कशा पद्धतीने आज आपण जाऊ? गेल्या पहिल्या दिवसापासून शिवसेना ही नाशिककरांसाठी रस्त्यावर उतरलेली आहे। मी पहिला पाऊस असेल, दुसरा पाऊस असेल, बघितला असेल, 6 तारखेच्या पावसानंतर आम्ही आंदोलन करून आयुक्तांना भेटलो होतो आणि प्रशासनाला जाब विचारायचं काम आमचं आहे। आणि एक नाशिककर म्हणून एक भावना आहे, मी तर म्हणतो सर्वांनी आपल्या पक्षाची ध्येय धोरणं सोडून बाजूला ठेवून आपल्या प्रशासनाला आज प्रश्न विचारले पाहिजे की आपण काय करताय। आज हे आयुक्त असतील, हे प्रसेवेतले अधिकारी असतील, हे 2 वर्षासाठी 3 वर्षासाठी या महानगरपालिकेत येतात। त्याच्यानंतर संपूर्ण आपण नाशिककर या शहराचे, या संस्थेचे एक विश्वासाने निवडून दिलेले सहकारी आहोत, संचालक आहोत। नाशिककर आपल्यालाच प्रश्न विचारणार आहे। आपण बघत आहोत की आज जाब जो आहे तो ठाकरे सेनेच्या वतीने विचारण्यात येणार आहेत। 11:30 वाजता ही महासभा होणार आहेत आणि ही सभा आता कुठेतरी वादळी ठरण्याचे देखील चिन्ह आहेत। सौरभ, निश्चितच प्रांजल, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडनं घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।